तर ज्याही विद्यार्थ्यांनी BEd CETसाठी अर्ज केलेला असेल तर आता त्यांची एक्झाम सुरू होणार आहे आणि त्यांची एक्झाम कशी असेल या संदर्भात आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे। म्हणजे तुम्ही जर उद्याला पेपरला गेले तर तुम्हाला कशा प्रकारे स्टार्टिंगला जे तुमची इन्स्ट्रक्शन आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे का, पेपर कसा सॉल्व करावा लागेल या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। म्हणजे डेमो पेपर कसा असेल या संदर्भात संपूर्ण माहिती आपण घेणार आहे। कारण की यावर्षी मॉक टेस्टचे जे ऑप्शन होतं हे मॉक टेस्टचं ऑप्शन CET सेलने आपल्याला पेड व्हर्जन दिलेलं आहे, डेमो व्हर्जन उपलब्ध करून दिलेलं नाही आहे। कारण की यामध्ये तुम्हाला फी पेड करायची होती जर तुम्हाला मॉक टेस्ट द्यायचं असेल तर, परंतु आता मॉक टेस्ट देण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही आहे आणि त्यासाठी CET सेलने मॉक टेस्ट बंद केलेली आहे। तरी आपल्याकडे एक डेमो फाईल आहे, त्या डेमो फाईलवरून आपण संपूर्ण माहिती बघणार आहे। त्या प्रकारे तुम्ही तुमचा पेपर सॉल्व करू शकता। तर तुम्ही पेपरला गेल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन लिहून येणार। तर यामध्ये तुम्हाला तुमचे युजर नेम आणि पासवर्ड हे तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर देण्यात येणार आणि ते तुम्हाला इथे इन्सर्ट करायचं आणि त्यानंतर इथे लॉग इन करावं लागेल। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे एक्झाम सेंटर, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, तुमचे नाव दिसेल, त्यानंतर पेपर ड्युरेशन म्हणजे पेपर किती तासाचा आहे तर 90 मिनिटांचा तुमचा पेपर राहणार आहे। मॅक्झिमम मार्क 100, इथे तुम्हाला तुमचे जे तुम्ही फोटो अपलोड केलेला आहे तो फोटो दिसून पडणार आणि इथे तुम्हाला डेट ऑफ एक्झाम। तर यामध्ये अशा प्रकारे जे इन्स्ट्रक्शन आहे हे सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे। तर बघू शकता यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, म्हणजे विद्यार्थी टोटल 100 जे क्वेश्चन दिलेले आहे हे सॉल्व करून येऊ शकतात। त्यानंतर यामध्ये मेंटल ॲबिलिटी 40 क्वेश्चन, जनरल नॉलेजचे 30 क्वेश्चन, त्यानंतर टीचर ॲप्टिट्यूड 30 क्वेश्चन आणि अशा प्रकारे आणि संपूर्ण जे क्वेश्चन असणार आहे हे 1 मार्काचा 1 क्वेश्चन असणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। सर्वात इम्पॉर्टंट विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की निगेटिव्ह मार्किंग राहते का, तर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि यामध्ये पेपर 2 लँग्वेजमध्ये राहणार आहे, इंग्लिश आणि मराठी। तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण जे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे हे रीड करून घ्यायचे। त्यानंतर इथे एक चेकबॉक्स दिलेला आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आय एम रेडी टू बिगिन जसं ऑप्शन दिलेलं आहे कॉर्नरमध्ये, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुमची एक्झाम सुरू होऊन जाणार। एक्झाम सुरू झाल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला टायमिंग राहणार आहे की तुमच्याकडे रिमेनिंग टाईम किती आहे। अशा प्रकारे तुम्हाला टोटल 100 क्वेश्चन राहणार आहे, यामध्ये तुम्हाला जे क्वेश्चन आहे हे तुम्ही सॉल्व करू शकता। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन रीड करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामधला जोही तुमचा ॲन्सर असेल त्या ॲन्सरला तुम्हाला असं क्लिक करायचं आणि त्यानंतर इथून तुम्हाला नेक्स्ट करावं लागेल। नेक्स्ट केल्यानंतर तुमचा जो ॲन्सर आहे हे सेव्ह होऊन जाणार। रिसेट केल्यानंतर तुम्ही दिलेले ॲन्सर हे कॅन्सल होईल आणि परत तुम्ही ते ॲन्सर देऊ शकता। तर अशा प्रकारे तुम्ही यामध्ये संपूर्ण अपडेट बघू शकता। तर इथे तुम्ही किती ॲन्सर दिलेले असणार हे सुद्धा इथे नमूद करण्यात येणार आहे। अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण पेपर तुमचा सॉल्व करू शकता। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकदा मॉक टेस्ट चेक करून घ्या की तुमचा पेपर कसा येणार। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे पेपर सॉल्व करू शकता। यामध्ये ज्यांनी आतापर्यंत ऑनलाईन पेपर दिलेला नसेल त्यांच्यासाठी मॉक टेस्ट चेक करणं अतिशय गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही जेव्हा पेपर सॉल्व करणार तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अशा प्रकारे तुम्ही पेपर सॉल्व करू शकता। तर संपूर्ण विद्यार्थी या प्रकारे त्यांचा पेपर सॉल्व करू शकतात। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे संपूर्ण जेवढेही क्वेश्चन आहे तेवढेही क्वेश्चन सॉल्व करून या, जेणेकरून तुमचा जो पर्सेंटाईल आहे हा वाढू शकतो। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा पेपर सॉल्व करू शकता आणि BEd ॲडमिशन 2026-27 बद्दल A to Z अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।